रेटायनल डिटॅचमेंट या आजाराबद्दल खूप चर्चा होते. तर मला असं वाटतं की रेटायनल डिटॅचमेंट हे अंधत्वाचं खूप मोठं कारण असू शकतं का? त्यावर थोडा प्रकाश टाकू शकाल? नक्की. रेटिनल डिटॅचमेंट खूप मोठा कारण असू शकतो. ह्याचं कारण रेटिनल डिटॅचमेंट का होतं? टू गिव्ह यू अ बॅकग्राऊंड आणि कोणात व्हायची शक्यता जास्त असते. ज्या लोकांचा डोळ्याचा नंबर जास्त मोठं असतो, 2-3च्या वर असेल, तर त्या कंडिशनमध्ये डोळ्याचा का येतो नंबर? कारण डोळ्याचा साईज जरा मोठा असतो नॉर्मलपेक्षा. त्या कंडिशनमध्ये रेटिनाच्या जो कोपरा आहे त्याच्यावर स्ट्रेच येतो, जस्ट लाईक अ रबर बँड. त्या कंडिशनमध्ये तिकडे छिद्र तयार होऊ शकतात किंवा रेटिनल थिनिंग होऊ शकते आणि तिकडे प्रेशरमुळे ओढ आल्यामुळे अनेक वेळा रेटिनल ब्रेक पण होऊ शकतो. हे कोणातही होऊ शकतो, पण या लोकांमध्ये व्हायची शक्यता जास्त असते. समजा तो ब्रेक झाला तर त्या कंडिशनमध्ये इथे जो फ्लुइड असतो रेटिनाच्या खाली जाऊन रेटिनाला डिटॅच करतो, जाग्यावरनं रेटिना हलते. ते झाल्यामुळे जी कंटिन्युइटी असते इन्फॉर्मेशनची, जस्ट लाईक अ फायबर ऑप्टिक केबल, त्याची कंटिन्युइटी कुठे बंद झाली तर तुमचा इंटरनेट येणार नाही किंवा तुमचा फोन येणार नाही. तसंच इन्फॉर्मेशन जी समोरनं येते आणि मॅक्युलापर्यंत पोचते आणि मग मेंदूला जाते, ते रेटिना डिटॅचमेंट झाल्यामुळे ती इन्फॉर्मेशनचा रिले बंद होतो. त्याला परत व्यवस्थित करायला थोडा वेळ लागतो आणि सोपं नाही आहे. जर व्यवस्थित वेळेवर प्रेझेंटेशन झालं, व्यवस्थित वेळेवर माणसांनी रेटिना स्पेशलिस्टकडे दाखवलं आणि रेटिनल डिटॅचमेंट डायग्नोज झालं, तर त्या परिस्थितीमध्ये त्याला सर्जरी म्हणजे विट्रेक्टमी, मायक्रो इन्सिजन विट्रेक्टमी सर्जरी आम्ही म्हणतो, ज्यात सुचरलेस, विदाऊट एनी सुचर्स, बिन टाक्याची आम्ही सर्जरी आजच्या काळात करतो आणि रेटिनाला परत बसवण्याचा प्रयत्न करतो. रेटिना एकदा परत बसला तर तो रिले परत चालू होतो, पण डिपेंडिंग ऑन हाऊ सून पेशंट कम्स तेवढी विजन आम्ही परत आणू शकतो. एकंदरीतच कोरोना हा आजार होऊन गेलेल्यांना किंवा झालेल्यांना आणि त्याही व्यतिरिक्त सगळ्याच काही विशिष्ट वयाच्या किंवा मधुमेहींना नियमित रेटिनाची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. तर त्याबद्दल काही मार्गदर्शन करू शकाल का? नक्की. मधुमेह कोणाला असेल तर त्या परिस्थितीमध्ये इवन इफ ब्लड शुगर कंट्रोल इज व्हेरी गुड, जर चांगल्या कंट्रोल जर असेल तर एकदा डायबिटीज डिटेक्ट झाल्यानंतर वर्षात एकदा नक्की रेटिना स्पेशलिस्टला दाखवणं फार महत्त्वाचं आहे. एकदा आम्ही बघितलं रेटिनामध्ये कॉम्प्लिकेशन्स ऑलरेडी चालू झालेत, तर त्या परिस्थितीमध्ये आम्ही फॉलोअप पिरियड शॉर्टन करतो आणि लवकरही बोलवतो. दिस इज इसेन्शियली टू मेक शुअर दॅट यू आर एबल टू मेंटेन विजन, की आमची सडनली नजर कमी नाही झाली पाहिजे. एकदा काही टेल साईन्स आम्ही बघितले की तिकडे काही ऑलरेडी नुकसान चालू झालेत, तर आम्ही लवकर बोलवून त्याचा उपचार नियमित वेळेवर केलं तर पुढे नजर जायची शक्यता अजून कमी होते. ह्याच्या अतिरिक्त एखाद्या माणसाला जर ब्लड प्रेशर असेल समजा आणि हायपर टेन्शन बिकॉज ऑफ एन नंबर ऑफ रिझन्स, आजच्या काळात लाईफस्टाईल चेंजेस किंवा एज, ह्या कारणामुळे प्रेशर जर फ्लक्च्युएशन, ब्लड प्रेशर फ्लक्च्युएशन जर खूप जास्त असेल तरीही स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक सारखी परिस्थिती डोळ्यात येऊ शकते आणि अचानक रक्ताची नाळी बंद होऊ शकते. तसं झालं तर नजर कमी होऊ शकते आणि त्या सिच्युएशनमध्ये लगेच दाखवलं तर बेटर आहे. नाही तर हायपरटेन्शन ही जर असेल तर वर्षात एकदा रेटिना सर्जनला दाखवू शकतात. डोळ्याचा मोठा नंबर कोणाला असेल तर त्या परिस्थितीमध्ये वर्षात एकदा नक्की दाखवलं पाहिजे. एकदा वयाच्या 55-60 वर्ष कंप्लीट झाले तर त्याच्यानंतर ही डोळ्याच्या सेंटरच्या भागात एज रिलेटेड अनेक चेंजेस येतात. फॉर एक्झाम्पल देर इज अ डिझीज कॉल्ड एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन. आजच्या काळात दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ विजन लॉस आणि त्याला इंट्राव्हिट्रल इंजेक्शन्स सारखे लागतात. ह्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ खूप कमी होते लोकांची आणि वन इज नॉट एबल टू एन्जॉय द क्लिअर विजन दॅट वन हॅड अर्लियर. तर असल्या पेशंट्सला आम्ही 3 ते 4 महिन्यात ही रेग्युलर फॉलोअपसाठी बोलवतो. तसेही अनेक अजून आजार आहेत ज्यात टेल साईन्स असतात किंवा सिम्पटम्स असतात विच यू हॅव टू वॉच आउट फॉर. डोळ्यासमोर टिपके येणं आणि खूप जास्त टिपके सडनली येणं किंवा वीज सारखं जर माणसाला फिलिंग आली की लाइटनिंग फ्लॅशेस होत आहे
तर त्या परिस्थितीमध्ये लवकरात लवकर रेटिना सर्जनला दाखवणं फार महत्त्वाचं आहे, कारण दिस इज अ साइन ऑफ ट्रॅक्शन ऑन द रेटिना अँड दिस कॅन बी अ प्रीकर्सर टू रेटिनल डिटॅचमेंट. रेटिनल डिटॅचमेंट होऊ शकते किंवा झालाय ह्याचं सिग्नल देऊ शकतात. तर त्या परिस्थितीमध्ये थांबायची काही आवश्यकता नाही आहे. जितक्या लवकर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी रेटिना सर्जन बरोबर अपॉइंटमेंट फिक्स करायला पाहिजे. या नियमित तपासण्या, ह्या उपचार पद्धती, शल्यचिकित्सा हे सगळं ONP प्राईम शिवाजीनगर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. हे सांगा की ह्या हॉस्पिटलला तुम्ही कधी असता? दर गुरुवारी 12 ते 2 वाजता पेशंट्स बघू शकणार रेटिनाचे, आणि पुढे त्यांना इन्व्हेस्टिगेशन्स आणि उपचार ही अवेलेबल असेल थ्रूआउट द वीक डिपेंडिंग ऑन द नीड. तर आपल्या सगळ्यांच्या रेटिनाची नियमित तपासणी करून घेणं आवश्यक आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. ONP प्राईम हॉस्पिटल शिवाजीनगर या ठिकाणी 02067216600 या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या रेटिनाची नियमित तपासणी करून घ्या. ऑयस्टर अँड पर्ल प्राईम हॉस्पिटल शिवाजीनगरचे रेटिना तज्ज्ञ डॉक्टर पियुष बन्सल यांच्याकडून कोरोना आणि रेटिना तसेच रेटिनाच्या नियमित तपासणी संबंधी उपयुक्त माहिती आपण जाणून घेतलीत. रेटिनाची नियमित तपासणी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ऑयस्टर अँड पर्ल प्राईम हॉस्पिटल शिवाजीनगर यांच्याशी 02067216600 अर्थात 02067216600 या क्रमांकावर संपर्क साधावा.